नमस्कार मंडळी. सगळ्यात पहिल्यांदा तुमचं काँग्रॅच्युलेशन. जर का तुम्ही हा व्हिडिओ बघताय याचा अर्थ आहे की तुम्ही तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये प्रोग्रेस करत आहात. मे बी तुम्ही याच्या राउंडपर्यंत पोहोचलाय आणि तुम्हाला ह्या क्वेश्चनबद्दल विचार येतोय की जर का विचारलं की तुमचे स्ट्रेंथ आणि विकनेसेस काय आहे, तर त्याचं आन्सर काय करायचं. सो तुमचं चॅनलवरती स्वागत आहे. आपण ही नवीन सिरीज घेऊन येत आहे. यामध्ये मी सांगणार आहे की जे कॉमन क्वेश्चन याच्या राउंडमध्ये विचारले जातात की बाबा तुमचे इंट्रोडक्शन द्या किंवा तुमचे स्ट्रेंथ आणि विकनेसेस काय आहेत किंवा तुम्ही पुढच्या 5 वर्षामध्ये काय प्लॅन करताय, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण या सीरीजमध्ये डिस्कशन करणार आहे. तर मी आजपर्यंत माझ्या करिअरमध्ये ऑलमोस्ट 30 ते 35 इंटरव्ह्यू दिलेत आणि प्रत्येक इंटरव्ह्यूमधून मी काही ना काहीतरी नवीन शिकत गेलो. जर का तुम्हाला माझ्या करिअरबद्दल जास्त इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर माझं लिंक्डइनचं अकाउंटची मी लिंक खाली दिलेली डिस्क्रिप्शनमध्ये, त्याच्यामध्ये तुम्ही क्लिक करून चेक करू शकता. त्यावरून तुम्हाला आयडिया येईल मी काय काम केलंय, कुठं काम केलंय. तर आजपर्यंत मी 30 ते 35 इंटरव्ह्यू दिले होते. त्यामध्ये मी बऱ्याचशा गोष्टी शिकलो की कोणत्या क्वेश्चनचा आन्सर काय नाही द्यायचं, ज्यामुळे काही रॉंग इम्पॅक्ट होऊ शकतात तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये. तर ह्या गोष्टींबद्दल मी डिस्कस करताना तुम्हाला सांगेन की स्ट्रेंथ आणि विकनेसेसमध्ये सांगताना खूप जास्त विचार करणं गरजेचं आहे. जेव्हा पण आपल्याला हा प्रश्न विचारला जातो की तुमच्या स्ट्रेंथ आणि विकनेस सांगा, तेव्हा HR ला जाणून घ्यायचं असतं की तुम्ही स्वतःला कसं प्रेझेंट करताय. तुम्ही तुमच्यातल्या कमी आणि तुमच्या जे चांगल्या गोष्टी आहेत त्या कशा तुम्ही चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करताय. तर ह्यामध्ये त्यांना हे नसतं बघायचं की तुम्ही किती खराब आहे किंवा किती चांगले आहे. त्यांना बघायचं असतं की तुम्ही स्वतःचं मार्केटिंग कसं करताय. तर स्ट्रेंथ सांगताना आपण काय करतो, जे कॉमन पॉईंट्स असते, जे सगळ्यांनी आजपर्यंत तेच सांगितले तेच सांगतो, किंवा मी एकदम टीम प्लेयर आहे, मी हार्ड वर्किंग आहे, मला टीमसोबत कोलॅबोरेशन करायला आवडतं. मग असे क्वेश्चनचे आन्सर ऑलरेडी बऱ्याचशा कॅन्डिडेटने दिले असतात. तुमचं काय नवीन आहे ना, मग तुम्हाला का सिलेक्ट करतील. तर अशा वेळेस हे क्लिशे आन्सर असते, जे कॉमन असते, बऱ्याच लोकांनी ऑलरेडी आन्सर केलेत, ते न देता काहीतरी नवीन इनोव्हेटिव्ह आन्सर देणं गरजेचं असतं. त्याचप्रमाणे जेव्हा विकनेसचं पण आपण आन्सर करतो त्यावेळेस पण आपण सांगतो की मला खूप जास्त परफेक्ट सगळ्या गोष्टी लागतात किंवा मला एखाद्या गोष्टीसाठी मी खूप जास्त विचार करतो. असे जे कॉमन आन्सर येऊन गेलेत, सगळ्या अशाच गोष्टींचे आन्सर करतात, ज्यामुळं तुमचा एकदम असं नवीन इमेज नाही तयार होत. जर का HR ला विचारलं की कसा होता कॅन्डिडेट, तर तुमच्याबद्दल असं खास काय लक्षात नाही राहणार त्यांच्या डोक्यात. तर जेव्हा तुम्ही ह्या गोष्टींचे आन्सर करता त्यावेळेस एकदम विचार करून आणि चांगले आन्सर देणं गरजेचं असतं. तर आता आपण बघूया की स्ट्रेंथ आणि विकनेसचं आन्सर कसं करायचं. तर क्वेश्चनमधला पहिला पार्ट आहे की स्ट्रेंथ. तर स्ट्रेंथचं आन्सर करताना तुम्हाला जास्तीत जास्त 2 ते 3 गोष्टींबद्दल तुम्ही स्ट्रेंथ सांगा. जास्त उगीच 5-6 सांगायचे नाही की मी हे पण करतो, ते पण करतो. 2 ते 3च, पण जास्त पटवून सांगायचे. असं सांगायचे की त्यांना वाटलं पाहिजे हां, जे सांगतोय ते एकदम खरं आहे. तर सांगताना जास्त विचार करायची गरज नाही की बाबा कुठनं आणायचं स्ट्रेंथ आणि मला कसं कळेल मी सांगेल ते खरं आहे का नाही किंवा करेक्ट असेल का नाही. जेव्हा पण तुम्ही जॉब डिस्क्रिप्शन बघता त्या जॉबचं, त्यामध्ये सगळं लिहिलं असतं की ह्या कॅन्डिडेटकडनं आम्हाला काय अपेक्षा आहेत, ह्यामध्ये काय असलं पाहिजे, काही नसायला पाहिजे. त्यामधूनच ह्या गोष्टी तुम्ही कॅप्चर करायची की बाबा त्यात लिहिलं की एखाद्या व्यक्तीचं चांगलं कम्युनिकेशन पाहिजे. तर तुम्हाला कळालं की चांगला कम्युनिकेशनचा बंदा यांना पाहिजे आहे. तर त्यानुसार तुम्ही तुमची स्ट्रेंथ त्यामध्ये ॲड करायची. आता कम्युनिकेशन चांगलं आहे म्हणजे ह्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी येतात ना, की वर्बल येतं, नॉन वर्बल येतं, बऱ्याचशा गोष्टी येतात. तर मग कम्युनिकेशन चांगलं आहे ना, तर त्यातलंच काय सांगायचं की मला पब्लिक स्पीकिंग आवडतं, म्हणजे मला पब्लिकमध्ये बोलायला आवडतं किंवा नवीन लोकांशी बोलायला आवडतं. हे एक तुम्ही पार्ट शोधून काढू शकता. आता ह्या क्वेश्चनचा आन्सर करताना 3 गोष्टींमध्ये त्याला डिवाइड करायचं. पहिलं म्हणजे स्ट्रेंथ काय ते सांगायची. दुसरी गोष्ट म्हणजे एक रिअल लाईफ एक्झाम्पल सांगायचं की तुम्ही तुमची स्ट्रेंथ कशी यूज केली. आणि तिसरी गोष्ट या आन्सरची सांगायची की त्या गोष्टीमुळं तुम्हाला किंवा तुमच्या टीमला काय फायदा झाला. आता समजा मी जर का सांगितलं की मला पब्लिक स्पीकिंग आवडतं किंवा मला नवीन लोकांशी बोलायला आवडतं, तर मग ह्या गोष्टींचं तुम्ही आन्सर कसं सांगणार की आय लाईक स्पीकिंग विथ न्यू पीपल. हे पहिला पार्ट झाला. दुसरी गोष्ट तुम्ही काय सांगणार की देअर वॉज अ क्लायंट विजिट लास्ट वीक. I spoke with my client with very nice intentions and good communication. So he was happy with our team, with me. So हे झालं दुसरा पार्ट. तिसऱ्या पार्टमध्ये तुम्ही काय सांगणार की बिकॉज ऑफ माय कम्युनिकेशन विथ द क्लायंट वी गॉट न्यू प्रोजेक्ट अँड अवर कम्युनिकेशन विथ द क्लायंट इज इम्प्रूव्ड. आज सांगितल्यानंतर त्यांना वाटतं की ठीक आहे, म्हणजे तू स्ट्रेंथ पण सांगितली, त्याचं एक्झाम्पल पण सांगितलं आणि यामुळे तुमच्या टीमला काय फायदा झाला हे पण सांगितलं. तर अशा पद्धतीनं तुम्ही एक सर्च करून जॉब डिस्क्रिप्शनमधून माहिती काढून त्यामध्ये थोडेसे पॉईंट टाकून, एक्झाम्पल टाकून त्याला चांगला आन्सर बनवू शकता. तर आता ह्याच क्वेश्चनचा दुसरा पार्ट आहे की विकनेस. आता विकनेसचं जेव्हा तुम्ही आन्सर करता ना, तर तेव्हा खूप जास्त लक्ष द्या की तुम्ही नक्की काय सांगताय. असं काही नाही सांगायचं की ज्यामुळे त्यांना वाटलं की हा खरंच म्हणजे ढ आहे का काय. अशा गोष्टी सांगायच्या ज्यामुळे तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता. असं नाही सांगायचं की मी खूप प्रोफेशनलिझम आहे आणि मला एकदम गोष्ट सगळ्या परफेक्टच लागतात किंवा मी एखाद्या गोष्टीमध्ये जास्त लक्ष घालतो. ह्या बिहेवियरच्या रिलेटेडच्या गोष्टी आहेत.
त्याचा जास्त फायदा नाही त्यांना. पण अशा गोष्टी सांगायच्या जसं एखादं सॉफ्टवेअर असेल ज्यामुळे तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता वगैरे, त्याचा जास्त तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये फायदा होतो. आता ह्या एक्सप्लेन करताना ज्या क्लिशे गोष्टी असतात, कॉमन गोष्टी असतात त्या अव्हॉइड करायच्या आणि ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला वाटतं की मी इम्प्रूव्ह करू शकतो आणि ज्या खऱ्या आहेत त्या सांगायच्या. कारण की आपल्याला काय होतं की एखादी खोटी गोष्ट आपण थापायला जातो आणि मग आपण पकडला जातो की त्यांना पण कळतंय खरं नाही सांगत आहे. तर अशी एखादी गोष्ट सांगायची जी खरी आहे. आणि जेव्हा पण असा क्वेश्चन विचारला जातो तेव्हा असं नाही म्हणायचं की माय वीकनेस इज, तर आपण असं म्हणायचं की मी ह्याला वीकनेस नाही समजू शकत, पण मला असं वाटतं की हे एक चॅलेंज आहे माझ्या करिअरमध्ये, मी ह्यामध्ये इम्प्रूव्ह करायची इच्छा आहे मला. तर असं सांगितल्यानंतर त्यांना पण जरा असा पर्स्पेक्टिव्ह बदलतो की ह्याचा वीकनेस नाही, पण हे म्हणजे ह्यामध्ये हा इम्प्रूव्ह करायला ट्राय करतोय. आणि अशाच गोष्टी सांगायच्या ज्यामध्ये तुम्ही इम्प्रूव्ह करणार आहे. जसं की एक्सेल असेल किंवा पॉवर पॉईंट असेल किंवा वर्ड असेल किंवा डेटा ॲनालिटिक्स असेल, ज्या अशा गोष्टी ज्यामध्ये तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता ट्रेनिंगनंतर. असं नाही सांगायचं की मला अँगर इश्यू आहेत, मी चिडचिड करतो किंवा मला एखाद्या गोष्टी माझ्या मनासारख्या नाही झालं तर माझं त्या गोष्टीमध्ये मन नाही लागत. तर ह्या गोष्टींबद्दल कोणतं ट्रेनिंग नाही ज्यामुळे तुम्ही सुधरू शकता. ही पर्सनल तुमची पर्सनॅलिटी आहे. तर मग ह्या गोष्टी नाही सांगायच्या, अशा सांगायच्या की ज्यामध्ये तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता. आणि त्यासोबतच जेव्हा वीकनेस सांगतोय, तर अशी वीकनेस अजिबात सांगायची नाही ज्यामुळे तुमची इमेज त्या एचआरच्या डोक्यामध्ये खराब होऊन जाईल किंवा ती तुमच्या डोक्यामध्येच त्यांच्या डोक्यामध्येच राहील की बाबा हा माणूस बेकारच आहे वाटतं. तर मग अशी सांगायची ज्याच्यामुळं तुम्ही इम्प्रूव्ह होऊ शकाल. आता ह्याचं एक्झाम्पल देताना काय सांगायचं की मी एखाद्या गोष्टीमध्ये कमी आहे, पण मी त्याच्यावरती काम करतोय आणि ह्याच्यामुळं काय प्रॉब्लेम झाला होता आणि मी काय काम केल्यानंतर हे सगळं इम्प्रूव्ह होईल. तुम्ही असं आन्सर करू शकता. बघा आता ह्यामध्ये मी 4ही गोष्टी एक्सप्लेन करेन. पहिली गोष्ट जी वीकनेस आहे, दुसरी गोष्ट ज्यामुळं काय प्रॉब्लेम झाला, तिसरी गोष्ट मी कशी इम्प्रूव्ह करणार आहे. आता ह्याचं एक्झाम्पल कसं सांगणार की आय एम गुड ॲट एक्सेल, बट आय थिंक देर इज स्कोप फॉर इम्प्रूव्हमेंट because there was one time in my organization there was a lot of data I had to work on, but when I was working on that I thought it is not going to help with my skills, so I took help from my colleague, and because of that I wasted my and my colleagues time. So if I had that much skills I could have worked on it. So with the training from the XX platform I'm planning to work on those skills and improve in that. आता यात तुम्ही काय सांगितलं की एक प्रोजेक्ट होता ज्यावरती मला काम करायचं होतं. माझ्याकडे तेवढे स्किल्स नव्हते. मी माझ्या मित्राची मदत घेतली, ज्यामुळे थोडासा टाईम वेस्ट झाला. पण एक कोर्स केल्यानंतर मला ते चांगलं जमेल आणि मग मी इम्प्रूव्ह करू शकेन. असं सांगितल्यानंतर त्यांना कळतं की बाबा हे जे वीकनेस आहे, ह्याला माहिती कोणता वीकनेस आहे, त्यामुळं काय प्रॉब्लेम झाला आणि हा कसं इम्प्रूव्ह करू शकतो. तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमचे वीकनेस किंवा चॅलेंजेस सांगायचे, ज्यामुळं तुमची एक चांगली इमेज तयार होते. तर ह्या पद्धतीने जर का तुम्ही तुमचे स्ट्रेंथ आणि वीकनेसेस सांगितले, तर तुम्हाला खूप जास्त तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये फायदा होईल. जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग. स्टे क्युरियस. बाय बाय.